काय म्हणता मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत असाल ना तुम्ही? मी पण खूप मजेत आहे. कसं वाटलं तुम्हाला पहिल्याचा ब्लॉग जे मी टाकलेला, जे फर्स्ट टाइम मी अपलोड केलेला? मला वाटतं तुम्हाला बरंच चांगलाच वाटलं असेल. तर आजची सुरुवात आम्ही असं करणार आहे की आज मी जाणार आहे मुलुंडला एक थोडं काम आहे, ऑफिसचं एक काम आहे. कसं माझं मी आता नवीन जॉब शोधतोय, तर नवीन जॉबसाठी मी इंटरव्ह्यू वगैरे सगळं माझा काल क्लिअर झालेलं आहे. तर आज मला सगळं फक्त डॉक्युमेंटेशनसाठी जायचं आहे HR कन्सल्टन्सीकडे. तर बघूया कसा जातो आजचा दिवस. तर तुम्हाला दाखवतो मी आज मी काय काय कव्हरअप करणार आहे. तर ठीक आहे, तर बनून राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. ओके. सकाळचा नाश्ता माझा असा असतो, ओट्स असतो, त्याच्यामध्ये थोडं पीनट बटर असतं आणि थोडी मुसली असते. आता हे खाऊन आपण पटपट निघूया आणि करूया दिवसाची सुरुवात. भेटतो तुम्हाला डायरेक्ट मी मोटो ब्लॉगिंगमध्ये गोप्रोचा सेटअप लावून, DJIचा सेटअप लावून. सॉरी, मी गोप्रोला काय एवढा प्रमोट करतोय. DJIचा सेटअप लावून भेटतो तुम्हाला डायरेक्ट रोडवरती. ओके, स्टे ट्यून. काय बोलतो मित्रांनो, कसं वाटतंय परत मोटो ब्लॉगिंगच्या फुटेजमध्ये? मला माहिती आहे सेम रस्ता आहे हा. आता काय करणार, आपलं डेस्टिनेशनच मुलुंड आहे. तर आपल्याला काही करून लवकरात लवकर पोचायचं आहे. 12:30चा टाईम होता आणि तुम्ही आता टाईम बघू शकता 12:32 झाले. 12:32 इतकंच वाजले. तर लवकरात लवकर मला पोचावं लागेल. बाकी तुमचा दिवस कसा चालला आहे नक्की कमेंट्समध्ये कळवा. बाकी आज काय क्लायमेट आहे मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? या क्लायमेटमध्ये काय मजा आहे ना. आता तुम्ही तर समजूनच गेले असतील, आता तुम्ही तर एवढे शहाणे आहेत, तुम्ही तर समजूनच गेले असतील की मी काय बोलायचा प्रयत्न करतोय. की ये मौसम में मस्त टेरेस के ऊपर एक शेड रहना चाहिए, शेड के नीचे मस्त जाम रहना चाहिए, एक चकना रहना चाहिए, लॉलीपॉप. मस्त आहे आजचं एन्व्हायरमेंट. जास्त ऊन पण नाही, जास्त पावसाळ्याचं पण वातावरण नाही. हेच वातावरण पाहिजे आपल्याला. पण कदाचित न्यूजमध्ये तर बोलले गेलेलं आहे की पाऊस तर पडणार आहे बहुतेक. बघू आता कसं काय होतं. रस्ते भारी केले लोकांनी. पहिले काही एवढीचाच रस्ता होता, 2 लाईनचाच रस्ता होता. आता या लोकांनी 4 रस्ते करून टाकले. हा माझा पहिले जायचा, नेहमी ऑफिसला जायचा माझा रस्ता होता जेव्हा मी विक्रोळीला होतो कामाला. तेव्हा इकडे खूप गर्दी व्हायची, खूप ट्रॅफिक असायची आणि मी खालून जायचो कारण की घाटकोपरला जायचा रस्ता खालून आहे. आणि आज आपल्याला वरतून जायचं कारण की आपण मुलुंडला जाणार होतो. हे माणसांना काय, यांना काय हायच नाही, काय दिसतं ना काय. कधी पण कुठे पण बस काय लक्ष नाही आणि डायरेक्ट रोडवरती दिसतं. आणि मग नंतर काय झालं तर डायरेक्ट बाईकवरती ड्रिंक करणार की ह्याच्यामुळे हे ओव्हर स्पीडिंगमुळे झालं आहे ते. काय बोलायचं आता या लोकांना. खरंच एक थोडीशी सिव्हिक सेन्स तर असलं पाहिजे रोडवरती आपण. आणि असं पण नॉर्मल रोड, मेन रोडवरती आहोत आपण. मेन रोडवरती कसं केलं पाहिजे नियमाचं पालन आहे लोकांनी. काय माहिती आहे की आपल्याला कुठे. आता आपण आलो आहे जोगरेचा रस्ता. इकडचे किस्से तर तुम्हाला माहीतच असतील मित्रांनो. तसं नवरात्री आहे, तर नवरात्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे 9 दिवस भुकट फिरतात. आणि हा रस्ता सर्वात डेंजरस असतात. ते खूप सारे किस्से ऐकले आहेत. इकडून एक लहान मुलगा असा भर रस्त्यावर गाड्या असल्यावरती पण इकडून एक मुलगा असा डायरेक्ट धावत पळत जातो. आणि असं पण नाही, 1 वेळा 2-3 वेळा धावत पळत जातो. बघताय ती गाडी बघताय का काय 1650. हे लोक जे विदाऊट हेल्मेट, हे लोकांना पोलीस तर पकडणारच नाही कधी. जे हेल्मेट घातले आहे, जे ट्रॅफिक रूल्सचं पालन करतात. हे बघा दुसरा नमुना, ना इंडिकेटर नाही ना काय नाही, दिसतोय बिंदास बापाचा रस्ता दिसतो. यांना अपरिचित सारखं शिक्षा झाली पाहिजे. काय म्हणतात गरुड गुरांना हे लिखाय तुम भी पाकम. बघा याच्या गाणसारखं बघा.
लागतंय वाटतं. हा पुढे काम चालू आहे मला वाटतं. काम चालू आहे एवढं काय विषय नाही. 10 किलोमीटर राहिले. याच्या रोडवरून तर बुलेट हे जपून चालवावं लागतं. काही ज्यांच्याकडे बुलेट असतात ते रिलेट करू शकतात. जास्त रस्ता आल्यावर ते आपण डायरेक्ट कुठल्या पण गेअर लावतो, डायरेक्ट पहिला गेलो. नो कॉम्प्रोमाइज झाला आहे. आपल्याला आता नक्की जायचं आहे मुरुड स्टेशनला. मुरुड स्टेशनच्या इथे तर कुठेतरी त्या ह्याच्याचा फॉर्म आहे. बघूया तिकडे किती वेळ लागतो आपल्याला. काय बोलतात, असं फक्त डॉक्युमेंटेशनच करायचं आहे. इंटरव्ह्यू तर झालेला आहे, तुमचा भाऊचा वाटचा आहे. इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक जागेवर ते क्लिअर करून टाकतो. फक्त डॉक्युमेंटेशनचा थोडा लफडा आहे. बघू आता कसं काय होतं तिकडे. बघा ठीक आहे. बाहेरची हवा वाटतं कमी आहे, तर थोड्या वेळाने टायरमध्ये हवा भरून घ्यावं. आय मीन परत घरी येताना. आणि हा पण एक सर्वात मोठा ॲक्सिडेंट झोन एरिया आहे. तिथे लास्ट टाईम मी ॲक्सिडेंट बघितला होता. ॲक्सिडेंट असा प्रकारे होता की मी याच रस्त्यावरून जातो आहे, या रस्त्यावरून नाशिकला चाललो आहे आणि इकडे एक माणूस पडलेला होता. बाईकवालाच होता तो, बाईकरच होता. हे माहीत ना मला आता एवढं इन्फॉर्मेशन. पण पूर्ण त्याचा स्कल पूर्ण फुललेला होता. तर रस्ता बघा बघून एवढं हे झालं ना, वाईट पण तेवढंच वाटलं की काय माहीत आहे तो कशामुळं गेला असेल. त्याच्या चुकीमुळं गेला असेल, समोरच्याच्या चुकीमुळं जर गेला असेल, काय साईड आहे. म्हणून गाडी नीट चालवा, हेल्मेट वापरा. भले तुमच्या अंगाला काही लागू दे, पण तुमच्या डोक्याला मार नाही लागला पाहिजे. डोक्याला मार लागला तर डायरेक्ट वरची तिकीट बुक घेतो. 12:32ला निघालेलं ना काहीच आपण. आता वाजले 12:45. 13 मिनटं झाले आहेत आपल्याला. आणि 6.4 किलोमीटर दाखवतो. साधारण अजून 15 मिनटं दाखवत आहे, पण आपण 10 मिनटात पोहोचून. काहीच आपण हे मुरुडसाठी टर्न घेतलेला आहे खालून रस्ता. तर इथून मला वाटतं आपल्याला लेफ्ट टाकावं लागेल. बोलू ना काहीच आपण लवकरच पोचू. 14 मिनटं दाखवतो, पण आपण गुगल मॅपला भरोसा नाही ठेवू. माहीत होतं ते नेहमी ट्रॅफिक असते. अरे थांब भाई. हा रस्ता सगळ्यांना माहीतच असायला. रस्ता कुठला असायला. इथे भेटतं कस्टम्सवाले शूज. मला कॉन्वर्स काय घ्यायचं असेल ते स्वस्तात भेटतात. 400-500 रुपयाला तुम्हाला शूज भेटून जातात. बऱ्याच जणांना माहीतच असतं, मला बोलायची पण गरज नव्हती. पण तरी पण गुड टू नो इन्फॉर्मेशन. ते समवन डझंट नो. तर आपल्याला इथून राईट टाकायचं आहे. हे बापरे, अजून 2-3 किलोमीटर दाखवते. नेमका हाय कुठं आहे भाऊ? काय मी तुम्हाला पोचल्यावरच भेटतो. नाहीतर कदाचित सगळं डॉक्युमेंटेशन, सगळं अपटून वगैरे सगळं रॅपअप करूनच तुम्हाला मी भेटतो. ठीक आहे काय? आज तुमच्यासाठी थोडा वेळ म्हणजे काय लगेच भेटेल मी तुम्हाला. तो फाइनली गाइस इतना हेवी और इतना लॉन्ग ट्रैवल करके अभी जस्ट मैं चेंबूर आया हूँ. आप देख सकते हो 8:30 बज चुके हैं. बट समझ नहीं आ रहा है, बहुत टायर्ड और एग्जॉस्ट हो चुका हूँ. अभी तो मुझे फिलहाल बहुत ज़्यादा भूख लगे. देखता हूँ कुछ तो खाता हूँ. देख सकते हो गाइस, आ गया है हमारा लॉलीपॉप. क्रिस्पी लॉलीपॉप. आपका तो फेवरेट ही होगा ये. मेरा तो सबसे फेवरेट करना है, तो खाते हैं इसे. गाइस अभी जस्ट मैं घर पे आया हूँ और बता नहीं सकता कि हालत बहुत ज़्यादा ख़राब है. बहुत ज़्यादा बॉडी पेन कर रहा है. तो मैं जाऊँगा अभी, एक मस्त शॉवर लूँगा
नहीं तो गर्म पानी से स्नान करूँगा और खाना खा के कुछ तो लाइट खा के मैं सो जाऊँगा. तो गाईज मिळते आपको नेक्स्ट ब्लॉग में. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण आणि पुढच्या ब्लॉगमध्ये बघू काहीतरी आपण चांगला प्लॅन करूया. ठीक आहे. तर तोपर्यंत तुम्ही खूप जास्त प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुमच्या भावाला विसरू नका. बाय बाय. सी यू. टेक. going, 'cause I need to keep on going. I